Afternoon, all of you. In previous lecture, we have discussed about a brief introduction of parental dosage form, its advantages and disadvantages. Today, we will start with general requirement for parental dosage form. जनरल रिक्वायरमेंट म्हणजे काय की पॅरेंटल डोसेज फॉर्म कसं असायला पाहिजे जनरली. फर्स्ट वन इज स्टरिलिटी. Parental preparation should be free from all type of microorganism and aseptic condition is required to be maintained during the preparation of parental product and its administration. The product must pass the test for sterility. जे पॅरेंटल प्रोडक्ट हे स्टराईल पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम नको. आयसोटोनिसिटी म्हणजे बॉडी फ्लुइड आणि आपलं प्रिपरेशन हे दोन्हीचं ऑस्मोटिक प्रेशर सेम पाहिजे. दोन्हीही आयसोटोनिक पाहिजेत एकमेकांना. फ्री फ्रॉम पायरोजेन म्हणजे आपल्या प्रिपरेशनमध्ये पॅरेंटल डोसेज फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारचे पायरोजेन्स प्रेझेंट नको. देन फ्री फ्रॉम फॉरेन पार्टिकल म्हणजे डस्ट, फायबर असे कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट म्हणजे फॉरेन मटेरियल नको त्याच्यामध्ये. आणि इट मस्ट पास क्लॅरिटी टेस्ट. आयसोटोनिसिटी पाहिली आपण, इथे डबल झालं आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी याच्यामध्ये काय आहे, द पॅरेंटल प्रोडक्ट मेड फॉर इंट्रास्पायनल इंजेक्शन शुड हॅव सेम स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ॲज दॅट ऑफ स्पायनल फ्लुइड. म्हणजे जे इंट्रास्पायनल म्हणजे स्पायनलमध्ये जे इंजेक्शन देतात ते पॅरेंटल डोसेज फॉर्म, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेम पाहिजे स्पायनल फ्लुइडसारखी. स्टॅबिलिटी ते फिजिकली आणि केमिकली स्टेबल पाहिजे. परत केमिकल प्युरिटी म्हणजे केमिकल इम्प्युरिटी त्याच्यामध्ये प्रेझेंट नको. इट शुड बी विदिन सर्टन लिमिट्स स्पेसिफाईड इन द मोनोग्राफ ऑफ दॅट ऑफ प्रिपरेशन इन द फार्माकोपिया. आता हे त्याची जनरल रिक्वायरमेंट झाली. आता पॅरेंटल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. आता आपण पाहिले पॅरेंटल म्हणजे कोणते, पॅरा इंटेरॉन म्हणजे जे इसोफेगस स्टमक याच्यामधून जात नाहीत असे. मग असे रूट कोणते कोणते आहेत, इंट्राडर्मल, हायपोडर्मिस, इंट्रामस्क्युलर, इंट्राव्हेनस, इंट्राथिकल, इंट्रापेरिटोनियल, इंट्राआर्टेरियल, इंट्राकार्डियाक, इंट्राआर्टिक्युलर आणि इंट्राथिकल इंजेक्शन. हे 10 आहेत. बघूया वन बाय वन. इंट्राडर्मल. In this route, the drug is injected into the top few layer of the skin. Ideally, drug is placed within the dermis. The intradermal route is used almost exclusively for diagnosis agents. It is used for diagnostic tests, for example, test for susceptibility to certain bacterial disease such as tuberculosis and diphtheria, and administration of BCG vaccine used for immunization against tuberculosis. Volume given about 0.1 ml. हायपोडर्मिस म्हणजे सबक्युटॅनियस. हे स्किनच्या अंडर जे फॅटी लेअर असतं तिथं हे हायपोडर्मिसचं इंजेक्शन देतात. मसल्समध्ये नाहीत. याच्यामध्ये ड्रगचं ॲब्सॉर्प्शन रॅपिड होतं आणि नॉर्मली इन्सुलिन हायपोडर्मिस इंजेक्शनमध्ये देतात. इन्सुलिनचं इंजेक्शन हायपोडर्मिसमध्ये देतात. इंट्रामस्क्युलर म्हणजे काय, नावातच आहे इंट्रामस्क्युलर म्हणजे मसल्समध्ये. हे डीप मसल्समध्ये इंजेक्ट करतात. ह्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन पण रॅपिड असतं. जर ड्रग ऑइली लिक्विड असेल किंवा सस्पेन्शनच्या फॉर्ममध्ये असेल तर ड्रगचा रिलीज प्रोलॉंग होण्यासाठी इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देतात. तर वॅक्सिन, कॉलरा, डिप्थेरिया, इन्फ्लुएन्झा हे सगळ्यांचे जे वॅक्सिन असतात ते इंट्रामस्क्युलर देतात. देन इंट्राव्हेनस म्हणजे वेन्समध्ये जे आपण नॉर्मली सलाईन लावतो ते. द इंजेक्शन ड्रग डायरेक्टली गिवन टू पेशंट वेन. हे इंट्राव्हेनस हे मोस्ट रॅपिड रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे. ह्याच्यामध्ये डायरेक्ट ऑनसेट ऑफ ॲक्शन आहे. हे फ्रिक्वेंटली यूज केलं जातं. इंजेक्टिंग ड्रग डायरेक्टली इन पेशंट आर्टरीज आणि मोस्ट ड्रग्स गिवन IV आर ॲक्वियस सोल्युशन. इमल्शन व्हेरी फाईन ड्रॉपलेट
phytonadione, vitamin K used as a anticoagulant to stop the hemorrhage. आता इंट्राथिकल म्हणजे कुठे? आपल्या सब ॲरेक्नॉइड स्पेसमध्ये जे स्पायरल ॲनास्थेसिया वगैरे देतात ते. The intrathecal route is usually because the blood-brain barrier often preclude or slow entrance of the drug into central nervous system. म्हणजे जर BBB म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर जर क्रॉस होत नसेल तर तेव्हा इंट्राथिकल इंजेक्शन देतात. इंट्रापेरिटोनियल म्हणजे पेरिटोनियम कॅव्हिटीमध्ये, त्या ॲब्डॉमन वॉलमध्ये वगैरे हे मोस्टली ॲनिमल्समध्ये प्रिफर करतात. इंट्रा आर्टेरियलमध्ये डायरेक्टली आर्टरीमध्ये, हे पण याचं पण ऑनसेट ऑफ ॲक्शन फास्ट आहे. इंट्रा कार्डियक म्हणजे हार्ट मसल, नावातच आहे हे कळते. दिस गिवन इन टू हार्ट मसल व्हेंट्रिकल इन इमर्जन्सी ओनली, म्हणजे इन हार्ट अटॅक कंडिशनमध्ये जर हार्ट इमिडिएटली स्टॉप झाला असेल तर ओनली इमर्जन्सी केसेसमध्ये इंट्राकार्डियक इंजेक्शन देतात. इंट्रा आर्टेरियल म्हणजे आर्टिक्युलर म्हणजे आपल्या जॉईंट कॅव्हिटीमध्ये, जॉईंट असते 2, त्याच्यामध्ये जी कॅव्हिटी असते त्याच्यामध्ये देतात. इन केस जॉईंट पेन वगैरे किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या कंडिशनमध्ये देतात. आता इंट्राथिकल हे बघितले आपण, ॲनास्थेसिया वगैरे. आता टाईप्स ऑफ पॅरेंटल प्रिपरेशन प्रोग्राम. टाईप्स म्हणजे पॅरेंटल प्रिपरेशन कोणत्या प्रकारचे असतात. पहिला ट्रान्सफ्युजन फ्लुइड सोल्युशन किंवा इमल्शन ऑफ मेडिकामेंट फॉर इंजेक्शन, स्टराईल सॉलिड आणि स्टराईल सस्पेन्शन. ट्रान्सफ्युजन फ्लुइडमध्ये काय? पॅरेंटल सोल्युशन विच आर ॲडमिनिस्टर्ड बाय इंट्राव्हेनस रूट, फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड, रिंकर, डेक्स्ट्रोज. म्हणजे आपले नॉर्मल सलाईन, आपले चक्कर वगैरे आल्यानंतर ते डेक्स्ट्रोज, सोडियम क्लोराईडचे वगैरे सलाईन लावतात ते. सोल्युशन इमल्शन हे कशासाठी? कॉमनली यूज्ड ॲज इंजेक्शन अँड अवेलेबल इन सिंगल डोस और मल्टिपल डोस कंटेनर. एक्झाम्पल कोणते? डायक्लोफिनॅक, सोडियम आणि डेक्सामेथॅसोन. स्टराईल सॉलिड म्हणजे काय? हे पॅकेजिंगमध्ये असताना सॉलिड असतात ड्राय कंडिशनमध्ये, पण जेव्हा आपण एक्झॅक्ट यूज करायच्या अगोदर त्यांना सुटेबल सॉल्वंटमध्ये मिक्स करून मग बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं. देन सॉलिड सस्पेन्शन, स्टराईल सस्पेन्शन. ह्याच्यामध्ये काय? स्टराईल सस्पेन्शन ऑफ ड्रग इन सुटेबल सॉल्वंट अँड आर ॲडमिनिस्ट्रेड बाय इंट्रामस्क्युलर रूट, फॉर एक्झाम्पल हायड्रोकॉर्टिसोन सस्पेन्शन आणि मिथाइल प्रेडनिसोन. हे झाली टाईप्स ऑफ पॅरेंटल प्रिपरेशन. आपण काय बघितलं त्याची जनरल रिक्वायरमेंट, पॅरेंटल रूट कोणते आहेत, टाईप्स कोणते आहेत पॅरेंटल प्रिपरेशनचे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फॉर्म्युलेशन ऑफ पॅरेंटल प्रिपरेशन बघूया.